प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की एकदा तरी विमान असो व हेलिकॉप्टर यामधून प्रवास करावा. साधं आकाशातून हेलिकॉप्टर उडताना दिसलं तरी अनेकांच्या नजरा आकाशाकडे वळतात. आजवर राजकारणी किंवा व्हीआयपी लोक हेलिकॉप्टरनं फिरताना तुम्ही पाहिले असतील. मात्र आता काही श्रीमंत लोक देखील हौसेपोटी कोट्यवधींचा खर्च करत आपली हौस पूर्ण करताना दिसून येत आहे. याला आता अहिल्यानगर हे देखील अपवाद राहिलेलं नाहीये, कारण नगर जिल्ह्यात देखील दोघांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलंय. आता हे हेलिकॉप्टर नेमकं कोणी खरेदी केलंय, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. सर्वसामान्य माणसांची स्वप्न देखील साधारण असतात. आयुष्यात स्वतःचं हक्काचं घर आणि गाडी हे स्वप्न पूर्ण करताना देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र आजकाल आता गाडी खरेदी करणं ही एक किरकोळ बाब झाली आहे, कारण नगर जिल्ह्यात चक्क 2 पाट्यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले. ऐकून तुम्हाला नवलच वाटेल आणि यापेक्षाही याची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल, कारण हेलिकॉप्टर खरेदी करायचं म्हटलं की यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. मात्र नगरमधील दोघांनी हौसेला मोल नसतं हे दाखवून दिलंय. नगर जिल्ह्यातील केडगाव येथील कोतकर कुटुंब, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र आणि पुण्यातील उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्वमालकीचं हेलिकॉप्टर खरेदी केले. विजयकुमार सेठी हेलिकॉप्टर घेऊन थेट राहुरी फॅक्टरी येथे दाखल झाले. सेठी यांनी 6 सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले. त्यांच्या पाठोपाठ नगर तालुक्यातील केडगावच्या कोतकर कुटुंबियांनी असंच 6 सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले. दरम्यान कोतकर यांचं गेल्या 15 वर्षापासून स्वतःचं हेलिकॉप्टर घेण्याचं स्वप्न होतं. कोतकर कुटुंबियांचा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा संकल्प 2011 सालचा होता. मात्र कोतकर कुटुंबियांना दरम्यानच्या काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. 2011 मध्ये हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं त्यांचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. मात्र हेच स्वप्न 2025च्या नवीन वर्षात प्रत्यक्षात साकारले. आता पाहूयात हेलिकॉप्टरची किंमत किती असते. 4 सीटर हेलिकॉप्टरची किंमत 3.7 कोटी रुपयांपासून सुरू होऊन 20 कोटी रुपयांपर्यंत असते. ज्यांना जलद प्रवासासाठी हेलिकॉप्टर घ्यायची आवश्यकता आहे त्यांना 2 सीटर ते 4 सीटर हेलिकॉप्टर श्रेणी हे आकर्षक पर्याय ठरू शकतात. 4 सीटर हेलिकॉप्टर श्रेणीमध्ये ट्रेंडी ब्रँड्स म्हणजे रॉबिन्सन R44, बेल 407 आणि एअरबस H130 हे आहेत. तर 6 आसनी हेलिकॉप्टरची किंमत 8 कोटी ते 20 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असते. ही किंमत ट्रेडमार्क आणि मॉडेलनुसार बदलू शकते. हेलिकॉप्टरच्या प्रत्येक मॉडेलची क्षमता, शक्ती, कमाल वेग, कमाल उड्डाण गती आणि सहनशक्ती यावर आधारित स्वतःची क्षमता असते. त्या आधारे त्याची किंमतही ठरवली जाते. हेलिकॉप्टर खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अगोदर अप्लाय करावा लागतो. त्याची NOC घेतल्यानंतर आधार कार्ड, वोटर ID कार्ड, पॅन कार्ड, इन्कम टॅक्स प्रूफ आदी कागदपत्र देऊन पुढची प्रक्रिया करता येते. याशिवाय तुम्हाला हेलिकॉप्टर खरेदी करताना तुमच्याकडे योग्य पायलट आहे याचा प्रूफ देखील जोडावा लागतो. हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर त्याची काळजी, सुविधा, लँडिंग या सर्व पर्यायांचा प्रूफ देखील द्यावा लागतो. हेलिकॉप्टर चालवणाऱ्या व्यक्तीकडे हेलिकॉप्टर खासगी पायलट परवाना असणं आवश्यक आहे. या पायलटचा महिन्याचा पगार हा 40,000पासून 1.5 लाखांपर्यंत असतो. वास्तविक हा पगार त्याच्या अनुभवावर ठरतो. एका उड्डाणासाठी थेट 40,000 ते 70,000 घेणारे खासगी पायलटही मिळतात. तर हेलिकॉप्टरलाही सर्व्हिसिंगची आवश्यकता असते. हेलिकॉप्टरच्या मालकाला मेंटेनन्स, रिपेअर अँड ऑपरेशन म्हणजेच MRO नेमावा लागतो. MRO ची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्याही असतात. त्यांना वर्षाला 10 ते 15 लाख रुपये द्यावे लागतात. तसेच हेलिकॉप्टर उडवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असतं. त्यानंतरच हेलिकॉप्टर उडवता येतं. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.